ठाण्यातील आनंदनगर पातळीपाडा घोडबंदर मार्गावर बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव गॅस रासायनिक टँकर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन शेजारून जाणाऱ्या रिक्षावर कोसळला. ह्या भीषण अपघातात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला असून रिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उरण येथील JNPA बंदर, नाशिक आणि भिवंडी परिसरातून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावर दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला. ठाण्याच्या दिशेने जाणारा गॅस रासायनिक टँकर पातळीपाडा परिसरात आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्यावर पलटी झाला. त्याचवेळी बाजूने जात असलेली रिक्षा टँकर खाली दबली गेली. घटनेची माहिती मिळताच कासरवडोली पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी, अग्निशमक दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसर सुरक्षित करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. टँकर खाली अडकलेल्या रिक्षाला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. या अपघातात रिक्षा चालक आणि एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून आणखीन एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या भीषण अपघातामुळे घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहे.